Hey!
Hara
हरि प्राप्तीचे उपाय, हरि प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद जेथे गोळी, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने त्रिपुती भवाची बंधने। पांडुरंगा करू प्रथम सर्व
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मनोजवम मार्ततुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमता मुरिष्टम वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्रीगुरुचे ते नमस्कार आता विठ्ठल हरि प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ दक्षिण काशी निवासी असणारे ज्यांचा हा समाधी उत्सव असणारा चालू झालेला आहे उद्या ज्यांचा असणारा समाधीचा दिवस आहे ज्यांच्याकरता आपण या ठिकाणी 5-6 दिवसापासून वाटचाल केली अशा असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामधून भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. महाराज म्हणतात हरी प्राप्तीशी उपाय देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरल्यानंतर महाराज म्हणतात भगवंताची प्राप्ती होते. एवढंच नव्हे महाराज म्हणतात संताच्या संगतीनं महाराज म्हणतात तेने साधती साधने. तुम्ही जी जी काय परमार्थाची साधना करताल महाराज म्हणतात ती जर संताच्या मार्गदर्शनाने केली संताच्या संगतीमध्ये जर साधना केली तर महाराज म्हणतात ती साधना असणारी फलद्रूप होते. एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात तुटती भवाची बंधने. भवनाम संसाराची जी बंधने आहेत महाराज म्हणतात ती सर्व तुटून जातात. एवढा असणारा संताच्या संगतीमध्ये सामर्थ्य आहे. कोणी म्हणेल का हो महाराज याला पुरावा काय तर महाराज म्हणतात संताशिवाय भगवंताची प्राप्तीच होऊ शकत नाही. हे असणारे वेदाचा पुरा असणारा नाथ महाराज दिलेला आहे. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. अशा असणाऱ्या वेदानं ग्वाही दिलेली आहे. म्हणून संताशिवाय आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि असे असणारे जे संत आहेत महाराज म्हणतात तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कोणती मनोकामना करा. जेवढा कोणताही तरी मनोकामना केली महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संताशिवाय प्राप्तीच नाही. म्हणून संताशिवाय प्राप्तीच नाही. सत्संगतीमध्ये यावं
आणि अशा प्रकारे सत्संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यावी असं महाराज या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठला परंतु या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडक्यामध्ये पर्यादाचा म्हणजे तो असा, श्री क्षेत्र नृत्य श्री क्षेत्र पैठण सालाबाद प्रमाणे एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी सोहळ्यानिमित्त आपला हा पायी दिंडी सोहळा हा चालू आहे. आज त्या दिंडी सोहळ्याचं 14 वर्ष आहे. बघता बघता एक तपपूर्ती झालेली आहे. 14 वर्ष या ठिकाणी पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आणि खरोखर तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. सर्वांना तरी आपल्याला नाथ महाराजांची सेवा घडते आहे. पण या ठिकाणी आपण देवाकरता आलेलो आहेत. देवाच्या संताच्या सेवेकरता आलो, संताची संगती करण्याकरता आलो, या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आलो. या ठिकाणी इथं आल्यानंतर आपण मात्र तेच केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कारण या दिंडीमध्ये असणारं महाराज म्हणतात ना, शारीरिक तप घडतं, वाचिक तप घडतं आणि मानसिक तप घडतं. शारीरिक तप म्हणजे काय? आपल्या दिंडीमध्ये आपल्या शरीराला क्लेश होतात. देवाकरता आपण आपल्या शरीराला जेवढे क्लेश दिले ते सर्व शारीरिक तप होतं. आणि परमार्थामध्ये झालेला त्रास हा त्रास नसतो, तर ती एक तपश्चर्या असते. आणि संसारामध्ये होणारा त्रास हा त्रास असतो. विठ्ठला आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये कोणाला कोणताही जरी त्रास झाला असेल तर त्या त्रासाची नोंद एकनाथ महाराज घेणार, निश्चित घेणार. बघा, किती जरी त्रास झाला असला आणि याच्या परमार्थामध्ये जो त्रास होत असतो त्याला मात्र काय असतं? फल असतं, त्याला समाधान असतं. आणि संसारामध्ये तो किती आपण संसारामध्ये किती त्रास सहन करतो, पण परमार्थामध्ये आपल्याला थोडा सुद्धा त्रास सहन होत नाही. थोडा जर त्रास झाला तर माणसं लगेच परमार्थापासून बाजूला होतात. आणि संसारामध्ये एवढा त्रास होतो महाराज, अहो सुखच नाही है की नाही. आणि दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय का अपचित्ती भरला शे. संसारामध्ये एवढे दुःख आहे, खचाखच दुःखानं भरलेला संसार आहे. एवढा त्रास संसारामध्ये होतो, पण प्रत्येक मनुष्य असा संसारातला त्रास सहन करतो, संसाराला कधीच सोडत नाही. पण परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर परमार्थामध्ये जर थोडा जर त्रास झाला तर लगेच माणूस परमार्थापासून काय होतो? बाजूला होतो. महाराज, परमार्थामध्ये झालेला त्रास हा एक तपश्चर्या आहे. आणि संसारामध्ये झालेला त्रास आयुष्य गेलं ना, आयुष्याचे आयुष्य खर्च होतं महाराज, पण त्याला फळ सुद्धा नाही. नाही या फळना चुंबिता. संसाराला काय आहे शेवटी? त्याला काहीच नाही. संसारामध्ये शेवटी फक्त पश्चाताप आहे आणि परमार्थामध्ये शेवटाला समाधान आहे. बघा, विठ्ठला काही माणसाचा उद्देश वेगळाच असतो. माणसं म्हणतात, महाराज आम्ही दिंडीला आलो, परमार्थ साधना करायला आलो की आम्हाला संसाराची भरभराट व्हायला पाहिजे. माणसं काय म्हणतात, आम्ही 4 वाऱ्या केले की आमचं घर एवढं चांगलं झालं, जमीन झाली, 2 विहिरी झाल्या, पहिलं काहीच नव्हतं आमचं, पण आम्ही एवढ्या वाऱ्या केल्या की आमचं असं झालं. अहो महाराज, ते परमार्थाचं फळच नाही. तुम्ही अशी एवढी आपल्या जीवनामध्ये विसंगती आहे. परमार्थाचं फळ काय? वैभव प्राप्त होणे परमार्थाचं फळ नाही. परमार्थाचं फळ जर काय असेल तर तुम्हाला जीवनामध्ये समाधान किती प्राप्त झालं त्याच्यावरून तुमचा परमार्थ ठरत असतो. विठ्ठला विठ्ठला बाकीची सर्व जी साधना आहेत, जो कोणी ज्याचा ज्याचा व्यवसाय करतो, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी शेतकरी असेल, ज्याचा ज्याचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये फक्त वैभवाची प्राप्ती होत असते. पण परमार्थ साधना जर केली, परमार्थ साधना करणाऱ्याला कदाचित तो वैभवाने मोठा दिसणार नाही. त्याचं साधं घर असेल, राणी साधी असेल, पण परमार्थाचं फळ त्याच्या जीवनामध्ये समाधान असतं. बघा बघा, एखादा वारकरी असतो, वारकऱ्याच्या चेहऱ्यावर किती समाधान असतो. वारी करणारा
समाधानी असतो महाराज. म्हणून परमार्थाची अशी विसंगती लावायची नाही. आम्ही 4 बाऱ्या केल्या आणि आम्हाला काही प्राप्त झालं ते लावायचं नाही. आणि असंही लावायचं नाही की आम्ही एवढा रात्रंदिवस परमार्थ करतो महाराज, तुमच्या सोबत 12-14 वर्षे चाललो, पंढरपूरला जातो आणि आमच्या वाटेला काय ते 18 दारिद्र्याचे ते सुद्धा लावायचंच नाही महाराज. विठाला विठाला कारण वर्तमान भोगाचा आणि वर्तमान कर्माचा कधीच संबंध लावायचा नाही. आपली गफलतीच होते. माणसं म्हणतात का होती एवढी मोठी महाराज त्यांच्या वाट्याला असं का? अहो ते वर्तमान भोग आणि वर्तमान कर्माचा संबंधच नाही लावायचा. एखादा रात्रंदिवस गटारगंगामध्ये पडलेला असतो आणि माणसं म्हणतात बघा ना ते किती आनंदात आहे, किती आनंदात आहे, हे की नाही? माणसं अशी संगती लावतात, तशी संगती लावायच नाही. वर्तमान भोगाचा आणि वर्तमान कर्माचा कधीच संबंध लावायचा नाही. एखादा गटारगंगामध्ये पडलेला मनुष्य आज जरी तो सुखामध्ये दिसत असला, दुराचार कर्म करणारा मनुष्य आज जरी तो सुखामध्ये दिसत असला, वाईट वागणारा मनुष्य आज जरी तो सुखामध्ये दिसत असला महाराज, जोपर्यंत त्याचं मागचं पुण्य भरलेलं आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत तो कसं जरी वागलं तर त्याला माफ आहे. आणि एकदा जर पुण्य संपलं, अहो जीवाची अवस्था सोडून द्या, जीवाची काय सांगता, स्वर्गातील इंद्र जरी असला, पुण्य संपलं की त्याला अधोगती आहे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवे चिंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका. किंवा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाल्यानंतर अधोगती निश्चित आहे. आणि हा परमार्थ साधना करणारा साधक जरी दुःखामध्ये असला, पण याचा पापाचा क्षय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. विठाला विठाला म्हणून आपण दिंडीमध्ये चालत आल्यानंतर परमार्थ साधना आपण करायला, हे शारीरिक तप आहे. वाचिक तप म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत आपण चाललो, हे वाचिक तप आहे. आणि मानसिक तप म्हणजे काय, आपण ध्यान त्याचंच करायला. आणि बघा आता ज्याचं त्यानं ठरवायचं, आपली वारी कशी व्हायली हे आपण ठरवायचं. कारण भगवंताचं ब्रीद आहे बघा, जो जशी माझी सेवा करल तसं मी त्याला फळ देईल. आपण जर इथं पैठणला आलो आणि या ठिकाणी इथं कीर्तन चालू आहे आणि आपण बाहेर जर वाट्यावर बसून राहिलो, आपल्याला फळ भेटेल का? अहो तीर्थक्षेत्राचा विधी काय आहे? विधी तो हरिकथा. हरिकथा श्रवण करणं हा तीर्थक्षेत्राचा विधी आहे. पण आपले बरेच लोक बाहेरच बसले असतात. आता बघा ना किती लोक आलेत आपले इथं कीर्तनाला, कमीच आहेत. पण आज बरे आहेत, उद्या ते याच्यापेक्षा कमीच होतील बघा. कारण रात्र माणसं बघा, आपण संसार एवढा सोन्याचा संसार सोडा इथं आलो आणि इथं आल्यानंतर मी रात्रंदिवस तेच चिंतन चाललं, त्याच गप्पा गोष्टी चालल्या, तर काय उपयोग हो? आपण घरी राहिलो काय, इथं आलो काय, काय उपयोग आहे? इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तत्चिंतनम तत्कथनम, त्याचं चिंतन करायचं. कुठं? इथं कीर्तन ऐकायला याचं, इथलं झालं असलं, प्रत्येक ठिकठिकाणी कीर्तन चालू आहे, तिकडं जायचं ऐकायचं. इथं आल्यानंतर बाकीचा बाजार करण्यापेक्षा हे केलं पाहिजे. काय? चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा. तीर्थक्षेत्रावरला असणारा विधी असणारा हरिकथा श्रवण करणं, कीर्तन श्रवण करणं हा इथला विधी आहे. आणि इथं आल्यानंतर जर आपण हे केलं नाही, आपला येऊन काय उपयोग आहे? विठाला आपले लोक चांगले आहेत, पण सांगावं लागत बरं का माऊली, सांगावं लागत. कारण मी आता गेल्या वर्षी बघितलं, इकडं कीर्तन चला चला चौधराला पाठवलं तर ते बाहेरचे बालवा, ओ काय 2 दिवस आहे इथं, 2 दिवस तुम्ही मंडप सोडायलाच नाही पाहिजे. ज्यावेळेस इथं काही नसेल त्यावेळेस तुम्ही सोडा, जा कुठं बी बसा, जरसा विसावा घ्या. पण इकडं कीर्तन चालू, इकडं हरिपाठ चालू आणि आपण तिकडं गप्पा मारीत बसत. कोणीही तसं करू नका बघा. आपण आलोत कशा करता बघा. अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. पुण्यक्षेत्रे कृतम पापम बघा. अन्य क्षेत्रामध्ये इकडं कुठं तिकडं जर आपल्याकडून वाईट कर्म घडलं, पाप घडलं, कोणाची निंदा घडली, तर इथं आल्यानंतर त्याचं काय होतं? पापाचं क्षालन होतं. पण इथं आल्यानंतर जर आपल्याकडून पाप घडलं, कोणाची निंदा घडली, कोणाचं काही हे की नाही, इथं जर पाप घडलं तर महाराज म्हणतात ते पाप काय
नष्ट होत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी कथेला कीर्तनाला न सांगता आलं पाहिजे. उद्यापासून कोणी म्हणणार बी नाही या इकडे म्हणून, बरं का. मी आजच तुम्हाला सांगतो, आता उद्या परवा आणि काल्या दिवसापर्यंत बरोबर आपल्या टायमाला टाइम झाला की कीर्तनाला येऊन बसायचं. कोणीही सूचना देणार नाही. नुसती मायकामध्ये आलोशन होईल, कीर्तन सुरू झालंय कार्यक्रमाला या, पण तुम्हाला बोलवलं आता कोणी येणार नाही. 7 दिवसाचं म्हणजे 3 दिवसाचं आमंत्रण तुम्हाला आजच देऊन ठेवलं, बरं का. हा कार्यक्रम चालू नसल तर तुम्ही बसले तर चालल. अहो आपण एवढा संसार सोडा, इथं आलो, मग इथं आलो आपण हेच केलं पाहिजे. असो, इथं आल्यानंतर आपण जर इतर गोष्टी केल्या तर महाराज म्हणतात काय उपयोग आहे. म्हणून इथं आल्यानंतर कथा कीर्तनाला आलंच पाहिजे. असो, 3 प्रकारचा शारीरिक, मानसिक आणि वाचिक तप घडलेला आहे. वाचिक तप म्हणजे आपण नामस्मरण केलेलं आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ जे असं ते आपण नामस्मरण केलेलं आहे. आणि मानसिक तप म्हणजे मनाने भगवंताचं चिंतन करणं, मनाने नाथ महाराजाचं चिंतन करणं, हे मानसिक तप आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून कीर्तन सेवेला घेतलेला मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. आणि महाराज या भागामधून भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात पहिल्या चरणामध्ये. हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संतांची पाय, धरावे संतांची पाय, देवे पाय नाथ महाराजा भंगामधून हरिप्राप्ती, भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात धरावे संतांची ते पाय. कोणी म्हणेल का हो महाराज आम्हाला देव प्राप्त करू, कशा करता देव प्राप्त करायचा. तुम्ही देवाच्या प्राप्तीचं साधन सांगतात, पण आम्हाला देवापासूनच काही घेणं देणं नाही ना. आम्हाला देवाचीच गरज नाही. सांगतो तुम्हाला, कोणाला देवाची गरज नसेल म्हणत असेल तो, कोणी म्हणे मला संताची गरज नाही, कोणी म्हणे मला दिंडीची गरज नाही, कोणी म्हणे मला कशाची गरज नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. हे नाही, माणसं म्हणतात ना काय चरवाकाचं मत काय आहे, देह तोचे देव. काही माणसं म्हणतात देहच देव आहे, भोजन करणं म्हणजे भक्ती आहे. देह तोचे देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. आणि मरण म्हणजे मुक्ती समजतात. चारवाक काय म्हणतो, यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जगायचा तोपर्यंत सुखाने जगा. ऋणम कृत्वा धृतम पिबेत, कर्ज काढून तूप प्या. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, एकदा जर या देहाची राख झाली तर या देहाला येणं कुठलं. असे लोक म्हणतात ना. काय नाही गरज नाही, आम्हाला संताची गरज नाही, देवाची गरज नाही. सांगतो तुम्हाला, कोणाला हे संत आवडणार नाहीत, कोणाला देव आवडणार नाही, कोणाला ग्रंथ आवडणार नाही, कोणाला पंथ आवडणार नाही, पण प्रत्येकाला एक गोष्ट आवडते, ते म्हणजे प्रत्येकाला सुख आवडतं अलोकदानामध्ये. आणि सुख फक्त परमार्थामध्येच आहे. संसारामध्ये सुखाची साधना आहेत. सुखावसेची पाये, बहु पायी संगतिया, बहु पायी संगतिया, बहु पायी संगतिया. सुखावसेची
पायी संताच्या किंवा सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे. बघा ना दिंडीमध्ये चालत असताना अहो जे माणसं कधी हरिपाठाला नाहीत महाराज बरं का, पण ते नाचायला लागतात आहे की नाही. अहो माणसाला हजार लाख कोटी रुपये दिले तरी नाचणार नाही महाराज कोणी, पण परमार्थामध्ये सुरू झालं लेकुराचे हित आहे की नाही ते लगेच ते गांगात येतं. जे माणसं कधी हरिपाठाला येत नाहीत ते दिंडीमध्ये नाचले का नाही, आपल्या दिंडीमध्ये नाचले बघा. कारण परमार्थाची ताकद आहे महाराज. सुखया संत समागमे नित्य नावे तुझिया नामे दहन होती सगळ कर्मे. सर्व काळ प्रेमी डुल्लत सो नाचू कीर्तनाचे रंगी नाचू साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी. हे साधू संतांनी आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. सोपे वर्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. म्हणून सुख संतांच्या संगतीमध्ये संतांच्या समागमामध्ये आहे. आणि दुसरं सुख जर कुठं आहे तर महाराज म्हणतात तुझे पायी सुख सर्व आहे. कोणाच्या पायाजवळ तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. एक सुख देवाजवळ आहे आणि सुख संताजवळ आहे. इतरत्र सुखाचे साधन आहेत महाराज, पण सुख मात्र कुठंच नाही. सुख हे संताजवळ असल्यामुळं कोणी म्हणलं आम्हाला देव आवडत नाही, देव नको, संत नको, पण सुख प्रत्येकाला आवडतं हे नाही. मद लागे दुःख भावे ऐसे गोडी भावे ना जीवे. सांगा वारीला आला आणि इथं आला नाथ महाराजाच्या समाधीवर डोकं ठेवलं, असा एखादा तरी म्हणेल का महाराज आमच्या संसारामध्ये दुःखच येऊ द्या? म्हणेल का कोणी? म्हणेल का? एकही मनुष्य म्हणणार नाही महाराज की मला दुःख मिळावं, कोणीच म्हणणार नाही. मग प्रत्येकाला पाहिजे सुखम सर्वाय रुच्यते, प्रत्येकाला सुख आवडतं. मग प्रत्येकाला सुख जर पाहिजे असेल तर ते सुख देवाजवळ आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या देवाच्या प्राप्तीचं साधन काय तर हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. भगवंताची प्राप्ती सुखा करता करून घेण्याकरता महाराज म्हणतात संताचे पाय धरावे लागतील. आता संताचे पाय धरणं म्हणजे काय? वाचार्थ वेगळा आहे आणि लक्षार्थ वेगळा आहे. काही माणसं रात्रंदिवस संताच्या पायाजवळ राहतात पण त्यांच्यामध्ये काही फरकच पडत नाही. काय उपयोग? आयुष्य जरी संतांच्या संगतीमध्ये घातलं तर महाराज काही उपयोग नाही. असा एक मनुष्य आहे बघा, आता आठवलं मला, अर्ध आयुष्य त्याने एका महाराजाच्या संगतीमध्ये घातलं पण त्यानं गळ्यात माळ सुद्धा घातली नाही. काय उपयोग आहे सत्संगतीमध्ये राहून? विठाला विठाला काय माणसं पटायत असत, काय माणसं म्हणतात महाराज आम्हाला मंचीच माळे. साधू संत काय येडे होते का? आता एखादी बाई म्हणली महाराज तिनं मणी मंगळसूत्र टाकून दिलं. नाही नाही माझ्या मनात पतीशिवाय दुसऱ्या कोणीच नाही. अरे बाबा आहे का नाही कोणाला माहित, पण ते मणी मंगळसूत्र हे कशाचं प्रतीक आहे? मालकाचं प्रतीक आहे. आपल्या वारकऱ्यानं आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं. देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी जिव्हाळा वैष्णवाचा. देवाला काय आवडतं? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं देवाला आवडतं. कपाळाला गंध लावणं देवाला आवडतं. मग आपण हे केलंच पाहिजे ना. साधाती साधाती साधने
महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताचे पाय धरले, संताच्या संगतीमध्ये आला, संताची संगती किती केली तर महाराज म्हणतात तुम्ही जी परमार्थ साधना करता ती साधना फलद्रूप होते. तेने साधती साधने, संताशिवाय ती साधना फलद्रूप होत नाहीत. परमार्थ मार्गाला लागल्यानंतर महाराज संताची गरज असते. म्हणतात ना, नाथ महाराजाचीच भागवतामध्ये एक सुंदर ओवी आहे. जीवाला जर संसारही करायचा असेल आणि परमार्थही जरी करायचा असेल तर त्याला गुरुची आवश्यकता आहे. नवीन नवीन माणसाच्या जीवनामध्ये गुरुशिवाय गत्यंतरच नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर बघा, माणसाला बाकीच्या पशु पक्ष्याचा विचार जर केला तर त्यांना बुद्धी नाही, आणि माणसाचा जर विचार केला तर त्याला माणसाला बुद्धी आहे. मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्व अशी माणसाला बुद्धी आहे. पण पशु पक्ष्याला बुद्धी नसताना सुद्धा त्याला काही शिकवायची गरज नाही. काही शिकवायला लागतं का महाराज? काही शिकवायची गरज नाही त्याला, आणि ते कधी त्याचा नियम मोडत नाहीत. आणि माणसा बुद्धिवान असून सुद्धा अगदी लहानपणापासून त्याला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतात. चालणं शिकवावं लागतं, बोलणं शिकवावं लागतं, अहो खाणं पिणं सर्व त्याला शिकवावं लागतं. मनुष्य बुद्धिवान असताना सुद्धा त्याला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये वाटाड्या म्हणजे मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. संसार जरी करायचा असेल तर योग्य मार्गदर्शकाची गरज आहे, आणि परमार्थ जरी करायचा असेल तर महाराज योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. नाथ महाराज सुंदर वर्णन करतात. प्रवृत्ती निवृत्ती कार्या आवश्यक पाहिजे आचार्या. प्रवृत्ती म्हणजे संसार आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ. संसार जरी करायचा असेल तरी गुरुची आवश्यकता आहे, आणि परमार्थ जरी करायचा असेल तर गुरुची आवश्यकता आहे. आणि समजा न गुरु न करता जर करायला लागला तर काय होतं? आपमती भजता राया अनेक अपाया माझी पुढे. आपल्या बुद्धीने जर आपण करायला गेलो तर महाराज म्हणतात अनेक संकटामध्ये आपण सापडल्या जातो. विठाला विठाला म्हणून संसार असो परमार्थ असो मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. आपण बघा ना, भक्त शिरोमणी नामदेव महाराज साक्षात भगवान परमात्मा रोज रोज त्यांच्या सोबत होता, हातचं खात होता. एवढं असताना सुद्धा स्वतः भगवंताने सांगितलं, नाम्या तू गुरुची शरणागती कर. हरी शिकवी नामयासी सद्गुरुविन सुखासी न पविजे रया. नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी. हरी शिकवी नामयासी सद्गुरुविन सुखासी न पविरया. स्वतः भगवंताने नामदेव महाराजाला कुठं पाठवलं? औंढ्याला पाठवलं. आणि त्या ठिकाणी इसोबा क्षेत्राचा असताना त्यांनी काय केलेलं आहे? अनुग्रह घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला काय चराचरामध्ये देव दिसायला लागलेला आहे. कथाभाग सर्वांना माहित आहे. कथाभाग सांगून आपल्याला वेळ घ्यायचा नाही. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत सोबत असताना सुद्धा गुरु करायला सांगितलं. आपण जनता शास्त्र समाधी उत्सव आहे. नाथ महाराज ते सुद्धा 8 वर्षाचे झाल्यानंतर देवगिरीला गेले होते, आणि तिथं गेल्यानंतर जनार्दन स्वामीकडे गेलेले आहेत. कारण जनार्दन स्वामीचे 3 शिष्य आहेत. जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. अलग देण्यामध्ये
जनार्दन स्वामीचे किती शिष्य आहेत? 3 शिष्य आहेत. जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. ज्ञानोबराची आरती कोणी केलेली? आपण म्हणतो सर्वजण. कोणाला माहीत नसेल कदाचित आतापर्यंत बरं का, तर ध्यानात ठेवा. आपण जी आरती म्हणतो, आरती ज्ञान राजा मा कैवल्य त्याचा शेवटी साधू संत म्हणू. सेविती साधू संत, शेवटी साधू संत नाही बरं का. आपण फारच आपला अभंगामध्ये ऐकवी पाठांतरामध्ये फारच आपला अपभ्रंश आहे बघा. थोडं जर अक्षर उच्चार वेगळा झाला ना, त्याचा अर्थच बदलतो बघा. सेविती साधू संत आहे अलग ध्यानामध्ये. आणि शेवटी सांगितलं ना काय, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले. म्हणजे ज्ञानोबाराची आरती जी आहे ती जनार्दन महाराजाचे जे शिष्य होते रामा जनार्दन, त्यांनी आरती केलेली आहे. म्हणून जनार्दन महाराजाचे 3 शिष्य आहेत. रामा जनार्दन, दुसरा जनी जनार्दन आणि तिसऱ्या सर एकनाथ महाराज आहेत. एका जनार्दन नाथ महाराजांनी एकनाथ म्हणे कुठंच नाही, आपल्या गुरुचं नाव लावलेलं आहे एका जनार्दन. बघा ना, एका जनार्दनी कोणताही अभंग घ्या, भोग प्रारब्धाचा कोणताही अभंग, एका जनार्दनी संताचा सेवक. म्हणजे आपल्या अभंगाच्या जवळ असताना आपलं नाव न लावता गुरुचं नाव लावलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. डबल प्रमाणात चालले ना. बसणारे अगोदर असे करायले, कोणी असं करायला, कोणी असं करायले. कोणाला गरबी व्हायले, कोणाला काही व्हायलंय. पण काही जरी झालं तर मी आता सोडित नाही बरं का. हा चिरकर की पीर कर, मी आता सोडितच नाही बघा. किती मला रुमालाने इशारे करा, मी सोडितच नाही आता. जमन ना आपा, जमत आहे का? कारण आपला स्वयंपाक राहिलेला आहे. उगो कीर्तन संपावा अगोदर तुम्ही उगो इकडे तिकडे सटाक्या मारीत बसता. होय महाराज, काय होणार आहे? त्याच्यापेक्षा स्वयंपाक होत तर कीर्तन सोडायचेच नाही आपलं. विठाला विठाला तशी काही काळजी करू नका. कारण तुम्हाला माहिती आहे महाराज बोलतेत, पण तसं तेवढा त्रास देत नाहीत, आहे की नाही. समयाचं बंधन आपण पाळतो.
असो संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. महाराज म्हणतात संताशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही भगवंताची. त्याच्याकरता नाथ महाराजांनी वेदाचा पुरावा दिलेला आहे. वेद हा सर्वोच्च आहे बघा, आणि आपण वेदाचं ऐकलंच पाहिजे. मौली ज्ञानोबा वर्णन करतात, या कारणे पै बापा जया अति आपुली कृपा, तेने वेदाच्या निरूपा आनंद की जे. ज्याला आपलं हित करून घ्यायचं असेल, ऐतापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती प्रती माऊली जगात. जीवाचं हित करणारे फक्त तीनच आहेत बघा. कोण आहेत? एक संत आहेत, आई वडील आहेत जीवाचं हित करणारे. पण आई वडील हित करतात, पण कोणतं करतात? खरं हित करू शकत नाही. हित नाही ठावे जननी जनका, ते व्यावहारिक हित करतात, पण खरं परमार्थाचं हित करणारे दोनच आहेत. एक संत आहेत आणि दुसरी असणारी श्रुती माता आहे. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. फक्त हित फक्त संतालाच माहित आहे. शोधोन्या सन
एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जे संत असतात ते जीवाचं काय करतात, मनोरथ असताना पूर्ण करतात. पूर्ण केला मनोरथ. फक्त आपलं जे मनोकामना आहे, मनोरथ आहे महाराज, ते संत असताना पूर्ण करतात. कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या पुराणामध्ये, कितीतरी कथाभाग आहे. संतांच्या संगतीमध्ये काय काय झालेलं आहे. सर्वसामान्य माणसं असणारे सुद्धा महाराज म्हणतात ना, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक बाई असणारी आपल्या मुलाला घेऊन आली. त्याला गूळ आवडत होता, एक नाही, त्याला गूळ आवडत होता, पुरणाची पोळी आवडत होती. पुरणाची पोळी खाऊ घातली. ते मुलगा म्हणला, आई मी पुरणाची पोळी रोज खाणार. आणि तू असणारा मुलगा असणारा, कारण नाथ महाराजांचं वैभव फार मोठं होतं बघा. नाथ महाराजच असे संत आहेत, वैभव संपन्न संत जर म्हणलं कोण आहेत तर फक्त नाथ महाराज आहेत. नाही तर बाकीचं मत तर आपण 18-20 दारिद्र्य एक नाही. तुकाराम महाराजाचा आपण काय सांगतो, आणि आपण नुसतं तुकाराम महाराजाच्या दारिद्र्याचाच प्रचार केले. तुकाराम महाराज बी काय एवढे गरीब नव्हते आहे की नाही, पण आपला सगळं कीर्तनकारांनी सर्वांनी फोकस त्या दारिद्र्यावर टाकलेला आहे. तुकाराम महाराज म्हणले, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर झाके. तो वेगळ्या प्रकाराने सामान्य माणसाला बोध करण्याकरता महाराजांनी ती भूमिका घेतलेली आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एवढे काही असणारे दरिद्री नव्हते महाराज. पण नाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथ महाराज सर्व संतांमध्ये वैभव संपन्न जर संत कोणते असेल तर ते नाथ महाराज आहे. मग त्या बाईनं नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य होतो. कारण भगवान परमात्मा या ठिकाणी नाथ महाराजांच्या घरी 36 वर्षे राहिलेला आहे. पहिली 12 वर्षे विठ्ठल नावानं राहिलेले आहेत. दुसरी 12 वर्ष श्रीखंडाच्या नावानं, आणि तिसरी 12 वर्षे केशव नावानं राहिले. केशव नावानं असतं भागवत श्रवण करण्याचं काम असतं भगवंताने केलेलं आहे. म्हणून नाथ महाराजांच्या घरी रोज भगवंताला नैवेद्य होत होता आहे की नाही, पुरणपोळीचा. मग तो पुरणपोळीचा नैवेद्य खाण्याकरता त्या बाईने तो मुलगा ठेवला महाराज. आणि ज्यावेळेस रामायण लिहिलं, युद्धकांडाचा 42 अध्याय झाले, आणि 42 अध्याय झाल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, आमची जाण्याची वेळ झाली, आम्ही आता जातो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ते ऐकणारे लोक म्हणजे, महाराज तुम्ही चालले, पण हे राहिलेलं अर्धवट कार्य कोण करील? नाथ महाराज म्हणले, अर्धर जे राहिलेलं रामायण आहे तो असताना हा गावोबा पूर्ण करील. कोण गावोबा? निश्चित पुरणपोळी खाण्याकरता राहिलेला गावोबा. हात ठेवला मस्तकी, प्रसाद देऊनी केला सुखी. आणि तुम्ही आणखी वाचा, युद्धकांडाच्या 42व्या अध्यायापर्यंतचा अगोदरचं रामायण वाचा आणि पुढचं रामायण वाचा. मी तर असं म्हणेल, नाथ महाराजांपेक्षा आहे की नाही महाराज, पुढचं रामायण सरस आहे. विठाला 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 असे असणारे समाधान असणारं प्राप्त हो, हीच नाथ महाराजाच्या चरणी प्रार्थना करू. आमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपल्याकडून वारी घडत राहावी, अशीच वारी घडत राहावी. काही माणसं म्हणतात, महाराज बस झाला आता आहे का नाही, बस झाला आता, लय झाल्या वाऱ्या. बस का हो म्हणायचं, संसार बस केला का? हा, चट गेलं ना, काय राहिलं? काहीच राहिलं नाही आहे का नाही. विठाला संसारामध्ये सर्व हानी होती महाराज, सर्वस्व हानी होते. पण तरी पण मनुष्य संसार सोडत नाही महाराज. आणि परमार्थ कोटपर्यंत करायचा महाराज म्हणतात, जवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तोवरी या साधना बजावीची लागे. जोपर्यंत आपण मुक्कामापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही साधना तुम्हाला करावीच लागेल. एक वाट तुम्ही आता नुसते वाटायला लागला, तुम्ही नाही, मी माझ्या सगळं बरं का. तुम्ही म्हणता महाराज सांगाले म्हणजे महाराज तले पुढे गेले करू, अरे मी तुमच्या मागे आहे ठीक नाही. आणि ह्या वर्षी तर तुमच्या मागेच होतो, मी पुढे नव्हतोच हे की नाही. म्हणून आपण सर्वजण मार्गाला लागलेलो आहोत. जोपर्यंत आपल्याला मुक्काम सापडत नाही तोपर्यंत चालत राहायचं. मग 12 वर्ष लागल, 13 वर्ष लागल, काही एखाद्या वेळेस हे जन्म जाईल किंवा एखाद्या वेळेस 10 जन्म जातील, सांगता येत नाही.
पण तोपर्यंत ही साधना करायची. जवरी अर्जना तो बोध भेटे ना म्हणा तववरी या साधना बजावीच लाग. ही वारी करावीच लागल. म्हणून ही वारी सतत करायची. तुमच्यासह सर्वांना ही वारी घडावी आणि नाथ महाराजाच्या कृपेस आपण पात्र आहो हीच नाथ महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांना एक सूचना सांगायची म्हणजे आता यावर्षी अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनीतसे ज्ञानेश्वर माऊली.
एकनाथ भगवान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय वटेश्वर भगवान की जय।